शेकडेवार या टॉपिकवर अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न आहे एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. आपल्याला याचे पर्याय दिलेले आहेत. ए आहे 25%, बी आहे 20%, सी आहे 16.2/3 आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर आपल्याला याला सोडवायचं कसं, काय विचारलेलं आहे, बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे हे काढायचं आहे. तर याचं सूत्र आहे 100 गुणिला टक्के भागिला 100 अधिक टक्के. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. तर 100 गुणिला टक्के किती दिली आहे उदाहरणामध्ये आपल्याला 25%, म्हणून 100 गुणिला 25 भागिला 100 अधिक 25. आता याला सोडवूया. 25 × 25 आणि हे 2 शून्य जशाला तसे दिले भागिला 100 अधिक 25 म्हणजे 125. आता याला भाग तोडूया. 25 × 25, 25 × 5 = 125, म्हणजे अंशामध्ये किती उरले 100 भागिला 5. मग याचा भाग तोडूया. 5 × 5, 5 2 10 आणि हा शून्य जशाला तसा दिला, तर आपलं ॲन्सर येत आहे 20%, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं ॲन्सर येत आहे.